कामांना सुरुवात झाली आहे आणि कढीपत्ता आणायला। शुभ प्रभात मैत्रिणींनो, आजची सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मस्त अशी प्रसन्न सकाळ आहे। सकाळी सकाळी असं फ्रेश हवा ऑक्सिजन मिळतं, कारण दारासमोर अंगणामध्ये आपल्या भरपूर झाडं आहेत आणि सगळ्या प्रकारची झाडं आहेत। तर छान वाटतं इकडे, कारण म्हणजे कसं राहतं एक म्हणजे कंटिन्यू आपण जेव्हा एकाच ठिकाणी सतत राहतो तेव्हाही कंटाळा येतो, तो फॉर अ चेंज आता इकडे घरी आले तर जरा फ्रेश पण वाटतंय आणि आपली कामं पण सुरू झालेली आहेत सकाळची। तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि मी घेतलेला आहे नाश्ता बनवायला। तर आज भाजीपोळीचा नाश्ता नाही आहे, आज मला सुट्टी दिली आहे भाजीपोळीला मिस्टरांनी। ते बोलले आज मी पोहे खाणार, तर मग पोहे करते। त्यांना प्रचंड आवडतात पोहे, पण जेव्हापासून त्यांनी डाएट सुरू केलं आहे म्हणजे सगळं मेंटेन गोष्टी करायच्या, तर सकाळचं मग जेवण होतंच। बट आज मला सुट्टी देऊन टाकली आणि तुम्ही म्हणाल की परत आली का आता वर्टिकल ब्लॉग घेऊन? काल पुन्हा बोलली होती की ही नाही करणार आहे ब्लॉग, बट तुम्हाला सांगते की हा ब्लॉग त्या आधीचा आहे। मी कालचा जो ब्लॉग केलेला आहे ना त्याच्या आधीचा हा ब्लॉग आहे आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं की हा ब्लॉग एडिट करायचा आहे। खरं तर मी तो म्हणजे काल जो ब्लॉग दिला ना तुम्हाला हॉरिझॉन्टल केलेला, तर तो करून टाकला आणि त्याच्यानंतर स्टोरेजमध्ये बघते तर अरे बापरे, हा ब्लॉग तर मी दिलाच नाही। तर या ब्लॉगमध्ये म्हणजे आपलं रेग्युलर आपली रूटीन तर आहेच आणि त्यानंतर मी टाइम टेबल सॉरी टाइम टेबल नाही, डायनिंग टेबल स्वच्छ केलेलं आहे। एक मिनिट, ओके सॉरी मलाच खूप हसायला आलं। चुकून डायनिंग टेबलच्या ऐवजी मी टाइम टेबल बोलले आणि इथं चुकून मी शेंगदाणे आपण तळून घेतो ना पोह्यांसाठी आधीच, तर शूट करता मी ते पण विसरले होते की शेंगदाणे तळायचे। नंतर पोहे झाल्यावर म्हणते हे असे का दिसत आहेत, काहीतरी याच्यात कमी आहे। तर म्हटलं सगळ्यात आवडीचा पदार्थ मिस्टरांचा तो म्हणजे शेंगदाणे। मग नंतर ते असं फोडणीचं पात्र असतं त्यामध्ये शेंगदाणे तळले आणि वरून टाकले मस्त वाफाळते पोहे त्यांना दिले। आणि कारण की मला ना प्रचंड ॲसिडिटी होते पोहे खाल्ल्यावर, आता माझा अनुभव चांगला म्हणजे पक्का झालेला आहे, 2-3 वेळा मी ऑब्झर्व केलेलं आहे। तर पोहे जर खाल्ले तर माझं डोकं हे दुखायलाच पाहिजे दुपारनंतर किंवा संध्याकाळी धरतं डोकं, आणि पित्ताचा मला हायपर ॲसिडिटी आहे। सो त्याच्यामुळे मी ऑमलेट आणि पोळी माझ्यासाठी स्वतःसाठी करून घेतलेली आहे। सो इकडे मस्तपैकी ऑमलेट पोळी आणि लगेचच मग दुपारच्या स्वयंपाकाला सुद्धा लागलेली आहे। सो इकडे मसाला वगैरे करून घेते आता मी, आणि त्यानंतर मग कारण की लगेचच 10:30 वाजता ती मुलगी येते कामं आवरायला। सो ती आलेली आहे तिकडे तुम्ही पाहू शकता। आणि म्हटलं चला आता डायनिंग टेबल प्रचंड घाण झालेलं आहे, कारण सगळ्या गोष्टी ना इथेच ठेवल्या आणि मम्मींना जायचं होतं। सो त्याच्यामुळे काय झालं, खूप म्हणजे ते चिवडा चटण्या हे ते सगळं ते इथंच येऊन पडलं होतं। म्हणजे तुम्ही विचार करा, हा जो ब्लॉग आहे ना तो मी मम्मी जी गेल्या ना आमच्या त्याच्या दुसऱ्या दिवशी शूट केलेला आहे, कारण मी स्वच्छता करायला घेतलेली। मी तुम्हाला म्हटलं मला खूप स्वच्छता करायची किचनची, कारण बरेच दिवस केलेली दिसत नाही आहे मला इकडची स्वच्छता। जवळजवळ 6-1 महिने झाले असतील। तर खूप गोष्टी अशा म्हणजे घाण झालेल्या आहेत। खरं तर फ्रीज पण प्रचंड घाण झालेलं आहे, त्याचा रबर वगैरे, तर ते तर मी करेलच, पण पहिलं काम म्हटलं आज डायनिंग टेबल, कारण तो समोर दिसत राहतो सतत, तर तो करून घेते। आजची क्लिनिंग ही आहे।